खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंत जात जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून बोरेश्वराचा आशीर्वाद घेऊन भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं महाशिवरात्री चषक केजी मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. दिवस दुसरा सामन्याला सुरुवात होते. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश कुरूप सर तर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये करुणा करण कोटियन सर. सामन्याला सुरुवात होते. आदित्य पाटील पहिलं षटक घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे विरशारद पगारे. बघूया लेफ्ट हँडर बॅटर साठी हे मैदान खऱ्या अर्थानं खूप उपयुक्त राहिलंय आणि त्याच्या जोडीला उबेद खान. पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला, हवाई सबर चेंडूला घडवली आहे. चेंडू मात्र हवेत. डीप वायडेश मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती येईपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. वेलकम 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 फोर. धन्यवाद प्रियेश कटोर यांनी हे गायलेलं सुंदर असं गीत आमच्या नवगाव गावातीलच आहेत. सुंदर असे बँड मास्टर आहेत. सुंदर असं गायन त्यांच्या माध्यमातून होतं. त्यांचं सुद्धा इथे आपण नक्कीच स्वागत करूया. गेल्या कालच्या दिवसामध्ये षटकाराने स्वागत झालं होतं महाशिवरात्री चषकाचं. दुसऱ्या दिवसाचं स्वागत येथे मात्र चौकाराने होतंय. विशारद पगारे, बघूया आपला क्लास येथे मैदानावरती दाखवणार का? चांगला खेळ त्याच्या बॅटमधून येथे पाहायला मिळणार का? या चेंडूवरती सुरेख फटका, शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या दोन क्षेत्ररक्षकांना चीर करत शेवटच्या क्षणाला डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षकाने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा इथे सेव्ह केल्यात. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये किती इम्पॉर्टंट असते हे क्षेत्ररक्षकांना सुद्धा चांगलं ठाऊक आहे. कारण क्षेत्ररक्षण हे सुद्धा क्रिकेटमधलं खूप महत्त्वाचं घटक आहे. नेहमी तुम्हाला बॉलर्स सामना जिंकून देतील असं नाहीये, फलंदाज सामना जिंकून देतील असं नाहीये. क्षेत्ररक्षक सुद्धा तुम्हाला मोक्याच्या क्षणी सामना जिंकून देऊ शकतील. 2024चा विश्वचषक आपण वारंवार विकासदादा उल्लेख करत असतो. सूर्यकुमार यादवने पकडलेला तो झेल खऱ्या अर्थानं आपल्याला फायनल जिंकून देणारा ठरला. एक मराठी उद्योजक, प्रसिद्ध बोट बांधकाम व्यावसायिक अंबर नाकवा आणि विश्वास कोळी या दोन्ही विश्वास नाकवा या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बोडणी गावातील ग्रामस्थ मराठी उद्योजक. यावेळचा चेंडू डाऊन द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाणार. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. वेळात मराठी वीर दौडले 7. कार्थलप खालांवरती 7 जणांनी कार्थलप खालांच्या फौजेवरती हमला केला होता. प्रतापराव त्यामध्ये खऱ्या अर्थानं शहीद झाले होते. वळतोय सामन्याकडे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू लेंथ बॉल मात्र समोरच्या दिशेने फलंदाजाने उडवलाय. बॉलर्सच्या डोक्यावरून मस्तक वरती दस्तक देणारा फटका, षटकार. वाडेकर कालच्या दिवसामध्ये चमकदार पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी कामगिरी केली होती. आणि ह्या मैदानावरती एखादा नवीन खेळाडू दरवर्षी चमकत असतो. आणि हे मैदान तशाच प्रकारचं आहे. ऐतिहासिक मैदान आहे. ह्या मैदानाने अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थानं ओळख निर्माण करून दिली आहे. नवगाव गावातील सुद्धा काही खेळाडू असतील, थळ गावामधील सुद्धा बरेचसे खेळाडू असतील. थळ नवगावचं बॅटल येथे या मैदानावरती खूप वर्ष रंगताना आपण पाहिलंय. बरेच जण म्हणत असतात थळ आणि नवगावचेच येथे संघ जास्त असतात.
आता मात्र उल्लेख करावा लागेल साखर गावाचा. एकूण 4 संघ आजच्या दिवसामध्ये 3 आहेत, आजच्या दिवसामध्ये 2 आहेत, कालच्या दिवसामध्ये एक संघ त्यांचा फायनल मध्ये पोहोचलाय. जबरदस्त फटकेबाजी होते. विशारद पगारे याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. आदित्य पाटीलला इथे मात्र आपला कौशल्य दाखवावं लागणार आहे. तत्पुरी पुलचा पॉवरफुल हिटर फटका, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री क्लिअर केली आहे. षटकार. जबरदस्त पहिल्या षटकामध्ये येथे कामगिरी होते. अप्रतिम येथे 2 स्ट्रोक बॅट मधून येथे पाहायला मिळाले. एक समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. आता मात्र एक पुलचा फटका, सक्सेसफुली फटका. धावसंख्या येथे मात्र 6 ने बदल होईल. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आज आपल्याला फायनल जास्तीत जास्त षटकांची खेळवायची आहे. कमीत कमी 4 ओव्हर, जास्तीत जास्त 5 ओव्हर. आदित्य पाटीलला इथे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागत असताना इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येईल चेंडू सीमारेषा बाहेर. विशारद पगारे ऑन द फायर. विशारद पगारे लालबाग मुंबईतून खऱ्या अर्थानं इथे आपला जबरदस्त खेळ मैदानावरती दाखवतायत. आणि ह्या मैदानावरती लेफ्ट हँडर फलंदाज बरेच वर्ष चालताना आपण पाहिलेत. खूप सारी नावं आपण आवर्जून घेऊ शकता. सुमित ढेकळे याच मैदानावरती चालला. योगेश पवारने सुद्धा या मैदानावरती कित्येक चांगल्या कामगिरी केल्यात. कारण हे मैदान लेफ्ट हँडर बॅटरला खऱ्या अर्थानं उपयुक्त आहे. परंतु उजव्या हाताचे फलंदाज सुद्धा या मैदानावरती चांगली कामगिरी करू शकतात. व्ही शेप मध्ये खेळणारा फलंदाज या मैदानावरती खोऱ्याने धावा बनवू शकतो. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. कोणताही चान्स नाहीये मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. जबरदस्त पहिल्या षटकामध्ये विशारद पगारे हे नाव आता मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लालबाग मुंबईवरून खऱ्या अर्थानं विशारद पगारे बिलॉंग करतो. मुंबईमध्ये आपण अनेक टेनिस क्रिकेटपटू पाहतो, अनेक इंटरनॅशनल क्रिकेटपटू सुद्धा पाहतो. कारण एकट्या मुंबईने 70 पेक्षा अधिक भारतीय संघाला इंटरनॅशनल खेळाडू दिलेले आहेत. 42 वेळेला खऱ्या अर्थानं रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलंय. पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. आदित्य पाटील ते मात्र खूपच महागडा ठरला. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. साईश मात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. दुसरं षटक पॉवर प्ले 2 चं हे षटक. विकासाचा या पॉवर प्ले 2 च्या षटकामध्ये गोलंदाजांना मात्र अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी टॉप गिअर मध्ये फलंदाजी केली आहे. साईश मात्रे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. समोर फलंदाज असेल उबैद खान. उबैद खानच्या हातामध्ये बॅट आहे तर चेंडू साईश मात्रेच्या हातामध्ये. प्रो लिंक वरती आपण YouTube वरती सुद्धा ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. बघूया हा चेंडू. यावेळचा चेंडू लेंथ बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी मिळाली आहे.
चांगली खेळपट्टी आहे. कालच्या दिवसामध्ये 26 धावांवरती रोखलं सुद्धा होतं आणि 81 धावा सुद्धा कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. मरुवाई माऊली सिंघम रेबस जागृती या संघाने आपण पाहते 2 वेळेला 81 धावांपर्यंत मजल मारली होती. साईश मात्रेचा हा चेंडू योग्य टप्पा योग्य दिशेवरती मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येथे चेंडूला फील्ड करेपर्यंत स्ट्राईक रोटेट होते. सिंगल धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण चेंडू डॉट येण्यापेक्षा सिंगल धाव आलेली किती चांगली कारण स्ट्राईक रोटेट होते. जो फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती जबरदस्त त्याने षटकार लगावले होते. सिंगल धावेने येथे मात्र 28 धावा धावफलकावरती पोहोचत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉवर प्लेच्या बाहेर एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक वायडेस्ट लॉंग ऑफ आपण म्हणूया त्या ठिकाणी येथे क्षेत्ररक्षकाला तैनात केलाय. कारण पॉवर प्ले 2 चे हे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर असतील. साईश मात्रे पुढील चेंडू घेऊन या वेळचा चेंडू ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर विशारद पगारे ऑन द फायर. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून मॅग्निफिसंट षटकार. धावफलकावरती 7 चेंडूंमध्ये 32 धावांवरती खेळतोय फलंदाज विशारद पगारे. जबरदस्त बॅटिंग. अखूट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. खुश झालेत. मंडळाला त्यांच्याकडून सुद्धा तब्बल 5,000 रुपयांची देणगी सुद्धा आलेली आहे. जबरदस्त फटकेबाजी येथे विशारद पगारेच्या बॅटमधून चौथा षटकार येथे पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 38 धावांवरती खेळतोय. या 10 चेंडूंमध्ये 50 बनवणार का? एक अनोखा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला जाणार का? जबरदस्त बॅटिंग. बॉस फायटर संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे 40 वरती. शाबीर 11 थर्ड संघाचे ओनर शाबीर भाई कुरेशी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार षटकार षटकार. विशारद पगारे नाम तो सुना होगा. षटकार. धावफलकावरती 46 धावा. जबरदस्त येथे बॅटिंग. वैयक्तिक खेळतोय विशारद पगारे. 9 चेंडूंमध्ये 44 धावांवरती रेकॉर्ड करणार का? यावेळचा इनसाइड आउट खेळलेला फटका. चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय विशारद. जबरदस्त बॅटिंग. डीजे असतील त्यांना नक्कीच आता थोडीशी खंत वाटली असेल का आपण ही फलंदाजी याची देही याची डोळा का बघायला आलो ना अजूनपर्यंत. लगेच त्यांनी गाडीला किक्स मारले असतील. एक सेकंद विकास, थोडा वेळ थांबवतोय. मधल्या वेळेमध्ये आपण सन्माननीय पाहुण्यांचं इथे स्वागत करूया. याच दरम्यान आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय विश्वास जी नाखवा कल्पवृक्ष सोसायटीचे चेअरमन बोडणी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मल्हारी मार्तंड सोसायटीचे चेअरमन सन्माननीय विश्वास जी नाखवा यांचा आपण इथे यथोचित सन्मान करूया.
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे श्रीफळ देऊन सन्माननीय विश्वासजी नाकवा यांचा होतो इथे विशेष सन्मान. धन्यवाद विश्वासजी, आपण इथे आलात, आमच्या विनंतीला आपण मान दिलात आणि या व्यासपीठाची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय अंबर नाखवा हे सुद्धा इथे आलेले आहेत. KG मित्रमंडळातर्फे मी त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. महालक्ष्मी फायबर वर्क्स बोर्डनी सन्माननीय अंबरजी नाखवा यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी KG मित्रमंडळाला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा यथोचित इथे स्वागत करावं. महाशिवरात्री चषकानिमित्त अनेक मान्यवर आपल्या विनंतीस मान देऊन इथे आले आणि त्यातीलच आपण पाहतोय आपले सन्माननीय पाहुणे अंबरजी नाखवा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण अंबर नाखवा यांचं सुद्धा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. वळूया पुन्हा एकदा, कारण सामना सुरू झालेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 2.2 षटकं आतापर्यंत संपलेत. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या विकासदादा सर्वाधिक धावा. पहिल्या षटकामध्ये 27 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात त्या म्हणजे 23 धावा. आतापर्यंत एकच चेंडू फक्त डॉट झालेला आहे, परंतु विशारद पगारे आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी मिस केलेला नाहीये. त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार, 4 खणखणीत दणदणीत असे चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हे 48 धावांवरती खेळतोय. यावेळचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू, बॅटची येथे टॉप एज लागली आहे. 50 धावा येथे बनवल्या असत्या, परंतु येथे मात्र 48 धावां फलंदाज क्रमांक पहिला विशारद पगारे वैयक्तिक 48 धावा काढून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत विशारद पगारेसाठी. सोसावा लागू शकतो. चैतन्य पाटील गोलंदाजीसाठी आले. विकेट ते मिळवली. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज येथे मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय. मिस्टर ISPL मनसूर KL येथे मात्र तंबूच्या दिशेने परततायत. दुसरा हदरा बॉस फायटर या संघाला. डिस्ट्रिक्टच्या ओपन संघात सुद्धा खेळतो, परंतु उजव्या हाताची गोलंदाजी त्याने अतिशय अचूकरित्या टप्प्यावर टाकली. 2 डावखुऱ्या फलंदाजांना लागोपाठच्या 2 चेंडूंवर यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन माघारी परतवलं. तिसरा डावखुरा फलंदाज जातोय मिस्टर परफेक्टनिस्ट योगेश पवार. बघूया तो कशा पद्धतीने, परंतु योगेशचं एक महत्त्वपूर्ण खेळीचं त्याची बाजू आहे की तो संयमाने खेळत असतो, प्रत्येक शॉट बघून खेळत असतो. योगेश पवार आपण पाहिलं तर खूप वर्ष त्याला हे मैदान चांगलं ठाऊक आहे. तसं पाहिलं तर आपण पाहतोय आपल्या रायगड जिल्ह्यातील रणजीपटू म्हणून त्याच्या नावावरती खऱ्या अर्थानं रणजीपटू म्हणून त्याला आपण ओळखतो. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज चैतन्य पाटील, जबरदस्त कमबॅकिंग, ऑन हॅट्रिक बघा. आणि योगेश पवारची हीच खऱ्या अर्थानं खासियत आहे. योगेश पवारने
का मला खऱ्या अर्थानं हॅट्रिक डिपेंड करण्यासाठी मोक्याच्या क्षणी योगेश पवारला कसं खेळायचं हे चांगलंच ठाऊक आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये योगेश पवारच्या सिंगल डबल किंवा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. एखादा गोलंदाज लूज असेल किंवा एखादा गोलंदाजाची कमजोरी असेल त्या गोलंदाजावरती योगेश पवार अटॅक करत असतो. यावेळच्या चेंडूवरती अगदी संयमाने फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, एक सिंगल धाव धावपल कव्हरती मिळते. याच योगेश पवारने ज्या मैदानावरती डेब्यू केला होता रणजी क्रिकेटमध्ये, त्याच मैदानावरती सचिन तेंडुलकरने सुद्धा शेवटचा सामना खेळला होता. योगेश पवारने साधारणतः 2002-03च्या रणजी सीझनमध्ये महाराष्ट्र संघासाठी डेब्यू केला होता. रोहटाक लाहली हरियाणा विरुद्ध त्यांनी डेब्यू केला होता. सचिन तेंडुलकरने सुद्धा त्या मैदानावरती 2013 साली शेवटचा सामना खेळला होता. ते मैदान सुद्धा सेम होतं, रोहटाक लाहलीचं ते मैदान. सचिन तेंडुलकरने मुंबई संघाला त्या मॅचमध्ये मात्र जिंकून दिलं होतं. कारण आपण पाहिलं तर या महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा बरेचसे आपण पाहतोय. संतोष सक्सेनाला सुद्धा आपण, तो रणजीपटू होता, रेल्वेकडून खेळला होता, त्याला सुद्धा आपण पाहिलं होतं. 2 वर्षापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळलेला बडोदा संघाकडून सुद्धा एक आपण गोलंदाज पाहिला होता, लेफ्ट आर्म गोलंदाज शोहेल खानला आपण इथे या मैदानावरती पाहिलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये आपण विकासाचा पाहिलं. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं, पिक्चरचा आपण पाहतोय अगदी स्टार्ट चांगला झालाय, मिडल थोडासा आपण पाहतोय अगदी वेगळ्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 2 ओव्हर्समध्ये बॅटिंगचा दबदबा पाहायला मिळाला. विशारद पगारे 48 धावांवरती बाद झाला. 11 चेंडूंमध्ये 48 धावा बनवून तो बाद झाला होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय आल्या केहल मनसूर या फलंदाजाला सुद्धा त्याने गोल्डन डकचं शिकार केलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 53 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण समालोचक म्हणून संदीप जगे सर, ॲडव्होकेट संदीप जगे सर, विकासदादा साखरकर यांना सुद्धा आपण पाहिलं. तसेच हिंदी समालोचन क्षेत्रामधील खऱ्या अर्थानं आपल्या रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील एक खूप मोठं नाव यासिन सर मर्चंट यांना सुद्धा पाहिलं. तसेच स्टेज अँकरिंगसाठी आपण अजित हडवडे सर यांना सुद्धा पाहिलं. डरणे गुरुजी यांनी काल सुंदररित्या गुणलेखन केलं. आज मात्र डरणे गुरुजी कामानिमित्त उपस्थित नाही आहेत, परंतु शुभम कानमुरे आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी बजावत असताना गोलंदाज योगेश पवारचा इथे फटक्यात आहे वजन. धावा मिळतायत अर्धा डझन. षटकार चौथ्या षटकासाठी सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे पाचारण करण्यात आलंय. रोहित घरात पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज इथे मात्र थोडेसे महागडे ठरताना दिसतात, कारण पहिल्या चेंडूवरती योगेशने इथे आपला बॅट मधून ब्लास्ट केलाय षटकाराचा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. योगेश पवारचा खेळ इथे मात्र संपुष्टात येईल. फलंदाज क्रमांक क्रिकेट खेळाडू यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल. वेलकम. येस, ओव्हर टू कम बॉक्स. गोलंदाज रोहित घरतने इथे मात्र विकेट मिळवली आहे. संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती लागलेली असताना तिसरा गडी येथे बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय इस्तियाक शेख, आणखीन एक लेफ्ट हँडर बॅटर. आतापर्यंत उबेद खान हाच उजव्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती आहे, वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. त्यानंतर आपण चारीच्या चारी बॅट्समन लेफ्ट हँडर पाहतोय. चेंडू फुल टॉस होता, फलंदाजाला मात्र फायदा उचलता आलेला नाहीये.
नो बॉलचा इशारा पंचांकडून इथे येतोय. येथे बिमरसाठी पंचांनी जरूर थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलाय. विकासदादा खऱ्या अर्थानं विशारद पगारे याची आपण बॅटिंग पाहिली. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये काय धमाकेदार बॅटिंग केली आहे. काय म्हणाल विकास दादा? विशारद पगारे अजूनही आपल्या विभागात नाव माहिती नव्हतं कोणाला, परंतु त्यांनी त्या नावाची आठवण करून दिलेली आहे की नाम लिखलो, तुमच्या नाव हे डिक्शनरीमध्ये लिहू, डायरीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून आता जेवढ्या स्पर्धा असतील तेवढ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा त्याला आता मागणी नक्कीच येऊ पाहिजे. कारण या महाशिवरात्री चषकामध्ये आपण पाहिलं तर दरवर्षी एक ना एक तरी खेळाडू या मैदानावरती खऱ्या अर्थानं चमकतच असतो. एक तरी कामगिरी बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायर्स जरूर चेक करतायत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडे सर आहेत. सौरभ, नेहमी उल्लेख केला जातो, काल सुद्धा उल्लेख केला होता संदीप सरांनी की आर के ट्रॉफीमध्ये कल्याणी सर खेळले होते, पण त्या आर के ट्रॉफीमध्ये फक्त 4 ते 5 षटकारांची नोंद असायची. त्यामध्ये कल्याणी सरांचे 2 ते 3 षटकार असायचे. आणि एक उरणचा सुद्धा एक खेळाडू त्या ठिकाणी खेळलेला होता, विवेक मोकल, आय थिंक विवेक म्हात्रे, सॉरी, त्याच्या सुद्धा बॅटमधून एक षटकार आलेला होता. असे खूप कमी षटकार त्यावेळेला त्या मैदानामध्ये बघायला मिळायची. आर के ट्रॉफी चेंबूरच्या ठिकाणी व्हायची ती. आता आर के ट्रॉफी दुसरी होते, परंतु ती पूर्वी व्हायची. फेअर डिलिव्हरी आहे. तर डिक्लर मध्ये गेलेला आहे ना चेंडू. ओके, एक डिक्लर स्वरूपाची धाव मिळेल. धावसंख्या 60 वरती, 60 रन्स. यावेळचा चेंडू उंच हवेत, खूप काळ चेंडू हवेमध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. आता मात्र झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 4. बॅक टू द पॅव्हलियन. सन्माननीय विश्वासजी नाकवा यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाची देणगी आमच्या मंडळास प्राप्त झालेली आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि महालक्ष्मी फायबर वर्क्स बोर्डनी सन्माननीय अंबर नाकवा यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. मी सन्माननीय अंबर नाकवा यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रोहित घरतने सुद्धा षटकार खाल्ल्यानंतर मात्र आपल्या स्टॉक डिलिव्हरी मधले येथे मात्र 2 चांगले चेंडू टाकलेत. त्यामध्ये 2 विकेटचा समावेश आहे. इस्तियाक शेख, योगेश पवार या 2 फलंदाजांना त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 60 धावांवरती येथे मात्र 4था आद्रा बसतोय. ओके, पुढील चेंडू अमित कोरेने येथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये होता, हाफ चान्स होता. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करताना येथे मात्र गोलंदाज थोडासा अपयशी ठरतोय. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. चैतन्य पाटीलने कमबॅकिंग गोलंदाजी केली. 2च धावा त्याने त्या षटकामध्ये, एकूण 3 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. 2 महत्वाच्या फलंदाजांना त्याने लागोपाठच्या 2 चेंडूवरती बाद केलं. या षटकामध्ये रोहित घरत गोलंदाजीसाठी आला. रोहितने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र येथे विकेट मिळवल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी, चेंडू मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 62 धावा, 62 रन्स, 62 धावा धावफलकावरती. सुंदर येथे कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये विशारद पगारे हे नाव येथे मात्र प्रेक्षकांना जरूर समजलं असेल. टीम ओनरांना सुद्धा नक्कीच समजलं असेल. प्रेक्षकांपेक्षा टीम ओनरला समजणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या इथे सुद्धा IPL फॉर्मॅटच्या स्पर्धा होत असतात. पुढील चेंडू पाहूया. यावेळचा चेंडू, चांगल्या चेंडूला इथे टर्न मिळाला होता. चेंडू गेलाय
बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू डिक्लर एरियामध्ये गेलाय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 63 धावा, 63 रन्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 63 धावा. महाशिवरात्री चषक 2025 जवळपास साधारणतः 40 ते 50 वर्ष ही स्पर्धा आपण या ताडभाटच्या मैदानावरती पाहतोय. अनेक रती महारथी या महाशिवरात्री चषकामध्ये खेळलेले आहेत. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, खेळाडूंचं सुद्धा स्वप्न असतं, मला महाशिवरात्री चषकामध्ये चान्स मिळाला पाहिजे. बऱ्याच टीम ओनरांचं सुद्धा लक्ष असतं की मला येथे माझी टीम मिळणं काय. चला पाणी घेऊन जा, व्हॉलेंटियर्सना सूचना आहे, चला पाणी घेऊन जा लगेच, टाइम इथे संपलेला आहे. एक खेळाडू येथे मात्र पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा बऱ्याचशा टीम्सला येथे पेनाल्टी दिली होती. कारण टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सर्व सामने आपल्याला 5 षटकांचे खेळायचे. चला स्पीडअप करा. हॅलो, साबीर 11 थळ आणि साईबाबा बोडणी या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच असेल. दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करावं, कारण इथे आपल्याला टॉस करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा टॉस करावा लागेल, कारण एकदा की सामना सुरू झाला की कोणत्याही प्रकारे मध्ये डिस्टर्बन्स आणणं योग्य नाही. तर प्लीज आपण दोन्हीही संघांनी लवकरात लवकर यावं. याच दरम्यान सन्माननीय लक्ष्मणजी कावळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी लक्ष्मणजी कावळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतोय. धन्यवाद. आणि आणखीन एक विनंती असेल, सौरभ विकास, सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा जसं सर्व खेळाडूंना काही पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी असते, तशीच प्रेक्षकांना सुद्धा जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. अनेक पारितोषिकांची इथे बरसात आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज जर अजूनही कोणी कुपन घेतलं नसेल तर प्लीज कुपन घ्या, कारण तिथे आपण पाहतोय आमच्या डाव्या बाजूला एक मंच आहे, एक शामियाना आहे, तिथे कुपन विक्री सुरू आहे. येस सौरभ. संघाचे संघनायक परेश ठाकूर येथे गोलंदाजीसाठी आले, कारण याच परेश ठाकूरला खऱ्या अर्थानं सर्वप्रथम या मैदानावरती आणलं होतं ते पंकज पाटीलने. कारण या टीम मधल्या बऱ्याचशा खेळाडूंना पंकज पाटीलने या मैदानावरती आणलं होतं. यावेळचा चेंडू नो बॉल, पंचांकडून इशारा नो बॉलचा आलाय. गोलंदाजाची ऍक्शन येथे मात्र पंचांना आवडलेली नाहीये. अनलिगल बॉलिंग ऍक्शन, म्हणजेच आपल्याला स्थानिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर नक्कीच फेकी गोलंदाज. येथे गोलंदाजाला थांबावं लागणार. पहिला चेंडू डॉट आला. परेश ठाकूर वरती येथे मात्र पंच नाखुश झालेत, त्याच्या ऍक्शन वरती येथे मात्र नाखुश झालेत. हॅलो सौरभ, थोडा वेळ खेळ थांबलाय. तत्पूर्वी सन्माननीय रज्जाक भाई कुरेशी यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय रज्जाक भाई कुरेशी, मॅन फ्रॉम थर्ड. येस सौरभ. आणि सन्माननीय श्रीरंगजी थळकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आमच्या नवगाव सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय श्रीरंगजी थळकर यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. येस सौरभ. सन्माननीय प्रदीपजी कटोर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी KG मित्रमंडळातर्फे प्रदीपजी कटोर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं.
येस सौरभ. नो बॉल येणारा चेंडू येथे मात्र फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट पहा आहे फ्री हिट. फ्री हिट बॉल उडवलाय. मॅग्निफिसंट षटकार. हवाई हल्ला हवाई सफर चेंडूला घडवली आहे. षटकार. गोलंदाज शुभम डाकी गोलंदाजी करतोय. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. सुंदर गोलंदाजी. कमबॅकिंग चेंडू येथे पडलाय. अगोदरचा चेंडू थोडासा पुढ्यात गेला. फलंदाजाने अगदी व्ही शेप मध्ये वायडेस्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून येथे षटकार उडवला. धावसंख्या इथे 70 वरती पोहोचली आहे. 80 पर्यंत धावा धावफलकावरती लागली जाणार का? ओके, हा चेंडू शुभमचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर चेंडू खेळला. बॉलरच्या हाताला लागून चेंडू गेलाय मिड ऑफच्या दिशेने. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 71 धावा. 71 रन्स. 71 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ येणं बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये विकासदादा 50 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहित घरतने काय कम्मालीचं षटक फेकलं होतं. 3च धावा, माफ करा, चैतन्य पाटीलने काय कम्मालीचं षटक फेकलं होतं. 2 विकेट्स मिळवत 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. शुभमच्या चेंडूवरती चेंडू उंच हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येईल. झेल पकडला जाईल. फलंदाज क्रमांक 5 येथे बाद. धन्यवाद. शुभम डाकी षटकार मारल्यानंतर मात्र त्याचा जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतंय. न्यू बॅटर अमीर दाफेदार. अमीर दाफेदार न्यू बॅटर मैदानावरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. शेवटचा चेंडू येथे मात्र खोलवर टप्प्याचा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येथे मात्र पूर्ण होते. चेक. सौरभ दफेदार. अमीर दफेदार. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॉस फायटर साखर या संघाने निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये धावसंख्या बनवली आहे 72 धावा. तर जिंकण्यासाठी 73 धावांचं टार्गेट असणार आहे. बघूया 73 धावांच्या 73 धावसंख्येच्या पाठलागाला उत्तर येथे भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे उत्तर मिळते हे आपल्याला येणाऱ्या 5 षटकांच्या खेळामध्ये पाहायला मिळणार आहे. बघूया तत्पूर्वी येथे महाशिवरात्री चषक 2025 आपण पाहत आहात. प्रेक्षकांची आपण पाहतोय हळूहळू या मैदानाच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. दुपार नंतर या मैदानावरती प्रेक्षकांची आपल्याला अलोट गर्दी पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. तत्पूर्वी विकासदा धन्यवाद. धन्यवाद. नाणेफेकीसाठी यायचा आहे फायटर जेट. या ठिकाणी योगेश पेनकर उपस्थित झालेले आहेत. कालच त्यांना रतनबुवा कैलासवासी रतनबुवा पाटील यांच्या चषकामध्ये खेळताना आपण बघितलं होतं. वेलकम योगेश. शाबीरभाई कुरेशी यांचा संघ असेल. त्याचा अपरोक्ष आपण बघणार आहोत तो म्हणजे
येस साईबाबा बोडणी गतवर्षीचे उपविजेता संघ आहे. मी असिंजी मर्चंट यांच्याकडे टॉस बॉक्समध्ये चालतोय. धन्यवाद विकासजी. मी सन्माननीय श्रीरंग थळकर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सो प्लीज विनंती आहे श्रीरंग थळकर आम्हाला जॉईन करावं. आमच्या नवगाव सोसायटीचे माजी चेअरमन आणि आमचे मित्र सन्माननीय श्रीरंगजी थळकर यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. साबीर 11 संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. योगेश पेंडकर मॅन फ्रॉम महाड, माजी मुंबई संघाचा कर्णधार, ISPL अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये विजेता संघाचा कर्णधार आज आपल्या गावामध्ये आलेला आहे. सर्वात प्रथम मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल योगेश आम्हाला जॉईन करावं. आणि त्याचप्रमाणे साईबाबा बोडणी संघाचे संघनायक कर्णधार यांना सुद्धा विनंती असेल की लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा, कारण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. इनिंग ब्रेकमध्येच आपल्याला टॉस करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. सन्माननीय पाहुणे आमच्या नवेदर नवगाव सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय श्रीरंग थळकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. सो विनंती आहे साईबाबा बोडणी संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर आम्हाला जॉईन करायचं आहे आणि टॉस करायचा आहे. सन्माननीय श्रीरंग थळकर इथे आलेले आहेत. मी पुन्हा वारंवार आपल्याला विनंती करतोय. साबीर 11 संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. योगेश पेंडकर वेळेच्या आधीच इथे उपस्थिती त्यांनी दर्शविलेली आहे. चला या साईबाबा बोडणी संघाचे कर्णधार येस विश्वजित ठाकूर मोठे आलेला आहे. वेलकम आपलं. येस विश्वजित ठाकूर अर्थात मोठ्या यांचा असेल कॉल. हेड इज कॉल अँड इट इज हेड. जास्त काही विचारणार नाहीये. मोठ्या निर्णय काय असेल? मी क्षेत्ररक्षण करू. येस नाणेफेकीचा कॉल हा साईबाबा बोडणी संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांचे कर्णधार विश्वजित ठाकूर अर्थात मोठ्या यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि साबीर 11 या संघाला त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्हीही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत आहात महाशिवरात्री चषक 2025 प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कुठेही जाऊ नका. पाहत रहा महाशिवरात्री चषक. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भट यांची ही कविता आहे. आज विवा शिरवाडकर म्हणजे सर्वांचे प्रख्यात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज मराठी भाषा दिन साजरा केला जातो. त्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. विकास सामना सुरू होण्यापूर्वी आपण मान्यवरांचं इथे स्वागत करणार आहोत. आय एम सॉरी कारण डिस्टर्ब होतोय तुम्हाला सुद्धा. मी विनंती करणार आहे की जी मित्रमंडळाचे सदस्य की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मंगेशजी यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय श्रीरंग थळकर नवगाव बोरेश्वर सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्रीरंग थळकर यांचा होतोय इथे विशेष सन्मान. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आमचे मित्र आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत आणि राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय राहिलेले आहेत. शांत आणि संयमी असं हे नेतृत्व सन्माननीय श्रीरंग थळकर यांचा होतोय इथे विशेष सन्मान. येस आणि आमच्या नवगाव गावातील उत्कृष्ट असे कबड्डीपटू आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे खेळाडू पॅकर नवगावचे एक अप्रतिम खेळाडू म्हणून राहिलेले आणि सध्या कोचच्या भूमिकेमध्ये अर्थात कबड्डीमध्ये कोचची भूमिका जे साकारत आहेत ते सन्माननीय प्रदीपजी कटोर यांचा सुद्धा होईल इथे विशेष सन्मान. मी केजी मित्रमंडळाच्या वतीने
विनंती करणार आहे सन्माननीय प्रदीपजी कटोर यांचा सुद्धा आपण सन्मान करावा, यथोचित त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. येस विकास. धन्यवाद यासिन सर. श्री गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून घेऊन चालतोय पुन्हा एकदा महाशिवरात्री चषक 2025 मध्ये हा थरार बघण्यासाठी आपण आज जमलेला आहात. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 73 धावांचं लक्ष. विकास थोडा वेळ एकच फक्त सन्मान घ्यायचा आहे. याच दरम्यान सन्माननीय लक्ष्मणजी कावळे यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. हे त्यांचं असलेलं आपल्यावरती प्रेम आहे. सन्माननीय लक्ष्मणजी कावळे यांचा होतोय इथे विशेष सन्मान. धन्यवाद सर, आपण सुद्धा इथे आलात त्याबद्दल आपले मनस्वी स्वागत असेल आणि त्याचप्रमाणे मी धन्यवाद सुद्धा देतोय. आणि त्यानंतर सन्माननीय भाटे सर, एक लेजेंडरी क्रिकेटचे खेळाडू, थळेश्वर थळ संघाचे एक काळ त्यांनी गाजवला असे सन्माननीय केसरीनाथ भाटे सरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. कारण बऱ्याच वेळा म्हटलं जायचं आमच्या या विभागामध्ये की वेस्ट इंडिजची एक सलामी जोडी होती, एक ओपनिंग पेअर होतं, अर्थात डेस्मंड हेन आणि गॉर्डन ग्रीनिश. त्याचप्रमाणे चिटे आणि भाटे यांची सुद्धा एक जोडी होती. तर सन्माननीय केसरीनाथ भाटे यांचा होतोय इथे विशेष सन्मान. धन्यवाद केसरीनाथजी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. येस विकास. उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक अखिलेश सिंग यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. करण मडवी आणि चैतन्य पाटील ही जोडी मैदानात आलेली आहे. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर करणने सिंगल्स घेतली, त्यानंतर एक षटकार आला चैतन्याच्या बॅटमधून आणि आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या आहे 9 धावा. आखूट टप्प्याचा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने पुल केला होता, परंतु तो स्ट्रोक्स आहे, तो जातो लेग स्टम्पच्या जो डिक्लेअर झोन आहे त्या एरियामध्ये जातो. 1 धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची 10 धावा. पूर्वी आपण बघत होतो कैलासवासी जनार्दन हाले या ठिकाणी थेरोंडाचा संघ घेऊन यायचे आणि तो सामना बघण्यासाठी थेरोंडाचे गाव ट्रकमध्ये बसून या ठिकाणी मॅचेस बघायला यायचे. अख्खा गाव खाली व्हायचा आणि ती स्पर्धा बघण्यासाठी यायचा. अतिशय चांगले त्यांचे पाठीराखे त्यांचा आज सुद्धा सामना बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांची अपेक्षा असेल की ह्या 73 धावा आहेत तर त्यांचा संघ चेस करावा, परंतु त्यांचा आज सामना होतोय तो आशिष नाकवा आणि पंकज नाकवा यांच्या बॉस फायटर संघासोबत होतोय. त्यांनी आज दिग्गज टीम उतरवलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जबरदस्त अशी कामगिरी केली होती. 2 षटकात 50 धावा आल्या होत्या, परंतु चांगली कामगिरी त्यांच्या गोलंदाजाने नंतर केली होती. 3 षटकात फक्त 22 धावा खर्च केल्या. अतिशय चांगलं कमबॅक करून त्यांच्या गोलंदाजाने दाखवलं होतं आणि सामन्यात चुरस निर्माण कशा पद्धतीने होईल याची दक्षता घेतली होती. 73 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. याच्या नंतरचा सामना आपण बघणार आहोत तो शाबीर 11 थळ. शाबीर भाई यांनी कित्येक वर्ष आपण बघतो या मैदानात संपूर्ण हिंदुस्थानातील दिग्गज खेळाडूंना आणण्याचा सन्मान केलेला आहे. खेळाडूंना, प्रेक्षकांना त्यांची दर्शन घडवले, त्यांचा खेळ घडवलेला आहे. शाबीर भाई तुमचं मनपूर्वक आभारी व्यक्त करतोय प्रेक्षकांच्या वतीने, कारण तुम्ही कित्येक दरवर्षी आपण बघतोय अतिशय उत्कृष्ट संघ आणताय. हारजीत तो होती राहतीये. त्याच्या अपोजिट संघ आहे तो म्हणजे गतवर्षीचा उपविजेता संघ साईनाथ बोडणी. त्यांनी सुद्धा अतिशय चांगला संघ यावर्षी सुद्धा आणलेला आहे, जेणेकरून गतवर्षीचं जे चांगला चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील केला जातं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंच अपील उचलून धरतात आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झालेला आहे चैतन्याच्या रूपात. चैतन्य एक षटकार लगावून आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु फलंदाज बाद होतोय.
नवीन फलंदाज अमित नाईक फलंदाजीसाठी येतोय. अमित नाईकचं नाव सुद्धा आपण कित्येक वर्ष अतिशय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आदराने घेतोय. पनवेल विभागामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत करत आयकॉनच्या स्वरूपामध्ये खेळत अतिशय चांगली कामगिरी त्याच्यामुळे आणि ISPL संघामधून सुद्धा खेळताना त्यानं बघितलं आणि अतिशय चांगली कामगिरी माझी मुंबई संघासाठी त्याने केली होती. चांगला चेंडू, पंचांचा इशारा आलाय तोपर्यंत नो चेंडूचा चांगली फेक सुद्धा होते, परंतु तोपर्यंत अमित आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला होता, पण ओव्हरस्टेपचा नो पंचांकडून इशारा आलेला आहे. अमित नाईकने सुरुवातीच्या 2 ते 3 सामन्यामध्ये प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर माझी मुंबई संघाला विजयश्री प्राप्त करून दिल्या होत्या आणि त्याच माझी मुंबई संघाने आपण बघितलं होतं तर ISPLचं विजेतेपद सुद्धा प्राप्त केलं होतं. फायटर जेट नंतर संघाला त्या ठिकाणी जॉईन झाला आणि त्याने आपल्या नेहमीच्या आविर्भावामध्ये खेळ करत प्रत्येक मॅचमध्ये उत्कृष्ट खेळ केला. अंतिम सामन्यामध्ये सुद्धा त्याचा मोलाचा वाटा होता. 16 चेंडूंमध्ये त्याने भरपूर धावा जमवल्या होत्या. या ठिकाणी सामन्यात आपण बघतोय 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील एकच चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू नो बॉलच्या स्वरूपामध्ये विशाल रॉय हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे समोर संघाच्या. बघूया कशा पद्धतीने हे संघ पार पाडता येते. डावखुरा फलंदाज करण मडवी. चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेरून जात होता. टप्पा पडल्याने थोडासा बाहेर निघतोय. फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला. धावसंख्या मात्र होत नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा. एक गडी बाद 12 धावा. चैतन्यकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दुर्भाग्यवश त्याला त्रिफळाची वाद होऊन तंबूत परतावं लागलं. लेग बिफोरचा विकेट्स म्हणून त्याला परतावं लागलं होतं. बीमर, इट्स अ बीमर. चेंडू वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरील जे नियंत्रण होतं ते थोडंसं हरवलं होतं. पंचांकडे बघतायत. अजून एक रिव्ह्यू आहे आपल्याकडे. कोणत्याही प्रकारचा आपण बघतोय नो बॉल, व्हाईट बॉल किंवा रनआउट, स्टंपिंग याच्याकरिता तो रिव्ह्यू वापरला जाईल. लेग बिफोर करता रिव्ह्यू वापरता येणार नाही, पण पंचांचा रिव्ह्यू असणार आहे परत. जर पंचांना शक्यता वाटली तरच ते पंच रिव्ह्यू घेतील. आणि रिव्ह्यू आहे तिथे आमचे थर्ड अंपायर बघतायत कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी. आणि इट्स अ नो डिलिव्हरी, इट्स अ बीमर. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरील नियंत्रण हरवलं होतं आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. पंचांचा इशारा आला तत्पर्यंत लागोपाठचा दुसरा नो पडतोय. पहिला ओव्हर स्टेपचा नो होता, नंतरचा बीमर नो आहे आणि फ्री हिट अद्यापही जारी असेल. मगाचा एक चेंडू झाला होता डिक्लेअर झोनमध्ये, सॉरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. पुढचा चेंडू बघूया कशा पद्धतीने फ्री हिट. एक फ्री हिट तर वाया गेली होती, दुसरी फ्री हिट कशा पद्धतीने करण मडवी त्याचा फायदा उचलतोय. करण मडवीला सुद्धा आपण कित्येक वर्ष या मैदानात खेळताना बघतोय. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खोलातून उखडून काढण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. योगेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. संघाचा कर्णधार एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची दक्षता बाळगतोय. एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट केला जातोय. अमित नाईकच्याकडे स्ट्राईक सोपवली गेलेली आहे. अमित नाईककडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत प्रेक्षकांना, विशेषतः प्रेक्षकांना, कारण जो खेळ त्याच्या माध्यमातून ISPL मध्ये झाला होता तशाच पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून या मैदानावर सुद्धा व्हावी अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांची. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीत. या ठिकाणी जे क्षेत्र आहे थोडंसं रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे मोठ्या स्ट्रोक्सवर. तिथे एकच धावांवर रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 15 धावांपर्यंत पोहोचतोय या महिन्यामध्ये. आणि पुढच्या या महिना आता संपत आलेला आहे, पण पुढच्या महिन्यात क्रिकेटच्या आपल्या अलिबागकरांसाठी खूप मोठ्या स्पर्धा आहेत. एक आहे ती म्हणजे थेरोंडामध्ये भरणारी कैलासवासी जानू हळे यांच्या स्मरणार्थ एक चषक होणार आहे. तदनंतर साखर प्रीमियर लीग आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. दीर्घकाळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कोणतीही चूक करत नाहीये. क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि अमित नाईकचा संपुष्टात येतोय खेळ. फलंदाज बाद.
27 ते 31 या दरम्यानमध्ये 3 तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक नामी संधी आहे. कोळी समाज प्रीमियर लीग. कोळी खेळाडूंसाठी भरपूर सर्व जातींच्या सामने आपण बघतोय. जातभेद मी मानत नाही, परंतु प्रत्येक जातीचे सामने आगरी प्रीमियर लीग, भंडारी समाज प्रीमियर लीग, माळी समाज प्रीमियर लीग या होत आहेत. आदिवासी प्रीमियर लीग होते, परंतु कोळी समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने श्री रामा पाटील मित्रमंडळ तळबाजार कोलिडा आयोजित आहे ती स्पर्धा. सर्वांनी अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी बघतो आपण. चेंडू जातोय फलंदाजाला, त्याच्यासोबत यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून जातो चेंडू. सरळ घोषित परिसरामध्ये 1 धावा. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या होती ती 2 गडी बाद 16 धावा. तर कोळी समाज प्रीमियर लीगमध्ये सर्वांना मी विनंती करतो, कोळी समाजातील खेळाडूंना की जास्तीत जास्त फॉर्म्स भरायचे आहेत. लिंक लवकरच ओपन होईल आणि ओनर्सनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. ओनर जवळजवळ संपत आलेले सुद्धा आहेत. टीम्स पूर्ण होत आलेल्या आहेत. ओव्हर टू येस. आणि मी पुन्हा एकदा KG मित्रमंडळ यांच्या वतीने विनंती करणार आहे आमच्या सदस्यांना, आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय हरिश्चंद्र नाखवा मॅन फ्रॉम बोडणी यांचंही इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करणार आहे. धन्यवाद हरिश्चंद्रजी, आपण आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अशाच प्रकारचं प्रेम आणि अशाच प्रकारचा स्नेह आणि अशाच प्रकारची माया आमच्यावरती राहील ही अपेक्षा करतोय. महाशिवरात्री चषक 2025 आपण पाहताय. ही संपूर्ण स्पर्धा प्रो लिंक या YouTube वाहिनीवरती आपण त्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. जी हां, चलिए दोस्तों, ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस विकास. या वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोय कर्णधार फलंदाज आलेला परेश ठाकूर आणि त्याच्या साथीला आपण करण मडवी बघतोय. करण मडवीने या ठिकाणी मैदानामध्ये आता आपण तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आहे. त्याच्या नावावर खात्यामध्ये धावा किती आहेत तर 5. त्याला मोठी स्ट्रोक्स मारण्याची गरज आहे, कारण धावांचं लक्ष खूप मोठं आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला आहे, त्यातून अजूनही बाहेर जातोय. गोलंदाजीची ॲक्शन आपण बघतोय, अतिशय मनमोहक अशी ॲक्शन आहे. आशिक अली याची आपण अतिशय चांगली ॲक्शन आहे. ऑफस्टंपच्या केरळचा हा खेळाडू आहे, काल आपल्या नवगाव नगरीमध्ये दाखल झालेला आहे. अतिशय चांगला गोलंदाज बघतो आपण या ठिकाणी आशिक अली, परंतु त्याची गोलंदाजीचे ॲक्शन सुद्धा वेगळ्या पद्धतीचे आहे. हळुवार पद्धतीने येतोय, फलंदाजाचं पदलाली ते कशा पद्धतीने आहे त्याचं बघतोय आणि त्याच्यानंतर चेंडूची फेकी करतोय. परंतु या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये, तिथे स्वतःला सांभाळून क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण डिक्लेअर झोनमध्ये गेल्यावर झेलपात तर मिळणार नाहीच आहे. परंतु आणखी काही झालं तर मात्र तर 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये जाते. धावसंख्या 20 पर्यंत पोहोचलेली आहे. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावर आहेत. आमच्या समवेत आमचे गुणलेखक आज आपण बघतो शुभम कानमोर यांना. चांगला चेंडू फलंदाजाला पुढे येण्यास भाग पाडलं. फलंदाजाची बॅटची कडा घेतली. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने कोणतीही चूक केलेली नाहीये. करण मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सहकार्य करणारे सन्माननीय करुणाकरण कोट्टियन, एक लेजेंडरी खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत. राज कपूर ट्रॉफीचे उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा राहिलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर मी संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतोय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर करुणाकरण कोट्टियन. आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. सर हात वरती करून प्रेक्षकांना अभिवादन करा. सर करुणाकरण सर हात वरती करून प्रेक्षकांना अभिवादन करा. तुम्हाला शुभेच्छा आहेत त्यांच्याकडून वाढदिवसाच्या. ओके सर. तर सामन्याला सुरुवात झाली. आशिक अली
चांगला गोलंदाजीचा रिदम आपण बघतो, अतिशय स्लोमध्ये येत आहेत आणि चांगल्या शेवटच्या क्षणाला खांद्यातून चेंडूला जोरात फेकतात किंवा खांद्यातून स्लोवर वन सुद्धा करतात. अतिशय अप्रतिम गोलंदाजी त्यांच्याकडून बघतोय. धावसंख्या होत नाही आहे, अतिशय कंजूस भरत षटक त्यांच्याकडून अद्यापर्यंत बघायला मिळालेलं आहे. कोणतेही मोठे स्ट्रोक्स खेळायला दिलेले नाही आहेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी, एक धाव मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी, प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी गोलंदाजी आहे. कारण ज्या ठिकाणी षटकार चौकारांची आतिषबाजी होत होती त्यावेळेला या अशा गोलंदाजीची आवश्यकता असते. आशिक अली अप्रतिम गोलंदाजी करतोय. फक्त या षटकात किती धावा खर्च झाल्यात तर 5 धावा. आणि यावेळेला पण सुद्धा अतिशय चांगला चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो. एकच धाव मिळते शेवटच्या चेंडूवर सुद्धा. बघता बघता षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती मात्र 22 धावा. उर्वरित 3 षटकं म्हणजेच 18 चेंडूत तब्बल 55 धावांची आवश्यकता आहे. बघूया भोसले वॉरियर्स संघ आता मात्र तुम्हाला तुमची कामगिरी उंचवावी लागणार आहे. फलंदाज प्रसाद घरत आणि परेश ठाकूर हे दोघे नामवंत खेळाडू आहेत, अतिशय चांगले खेळाडू आहेत. परंतु त्यांच्यावर जबाबदारी आहे की दोन षटकात उर्वरित 12 चेंडूंमध्ये ह्या धावा जमवायच्या आहेत. 51 धावा आपल्याला, आणि त्यासाठी आपल्याला कशी कामगिरी करायची आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे. माहिती आहे आपल्याला कशा प्रकारे या सामन्यामध्ये कित्येक वेळा आपण असे सामने सुद्धा जिंकून दिलेले आहेत. प्रसाद घरत यांच्याकडे मोठ्या खेळ्या आपण बघितलेल्या आहेत. बघूया गोलंदाजीसाठी 34 षटकासाठी सोपवलेला ही चेंडू तो KL मनसूर, याला सुद्धा आपण ISPLचा चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो. गोलंदाजांनी खरोखर ज्या पद्धतीने त्यांच्या फलंदाजांनी कामगिरी केलेली आहे त्यांना चांगली साथ देण्याची कामगिरी गोलंदाज सुद्धा करत आहेत. अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करत असता आणि विशेषतः टेप बॉल, आणि टेप बॉलमध्ये 2 षटकात कधीही त्यांनी 10च्या वर धावा दिलेल्या नाही आहेत. अतिशय चांगला चेंडू, परंतु यावेळेला बॅकफुटवर जाऊन चेंडूला चांगल्या पद्धतीने पंच केला. डीप वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक थोडंसं क्षेत्र खाली होतं, त्याचा फायदा उचलला. चेंडू गेला सीमारेषा पार, चौका. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता सुरुवात तर झालेली आहे. 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 10 चेंडू 47 धावा. बॅटची कडा घेतली यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिप मधील क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू घोषित परिसर गेला. 1-1 से बात नाही बनने वाली. 1-1 धावा चालणार आहेत क्षेत्ररक्षकांना सुद्धा किंवा कर्णधाराला सुद्धा गेल्या तरी 1 धाव वाढलेली धावसंख्या झाली 27 धावा, 27 रन्स. 27 धावा धावफलकावर लागतात. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज येतोय आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने करतोय. अखिलेश सिंग 10 धावा खर्च केल्या. या वेळेला मात्र चेंडू रडार मध्ये येतोय. आडव्या बॅटने जबरदस्त असा स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मध्येतून षटकार. डिफेंडिंग चॅम्पियन्स आपण बघितलं होतं यावर्षी पहिल्याच फेरीमध्ये झाला होता. याही वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड झाला. तो 1 बाउन्स, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर आपण बघतोय स्कोरबुकवर धावसंख्या आहे ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 7 चेंडूत 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सर्व षटकार लगावणं अति आवश्यक आहे. या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. जोरकस मारण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि संपतोय कर्णधार परेश ठाकूरचा समाप्त खेळ.
थोडासा चेंजेस होतात. सामना 6 चेंडूंमध्ये 39 धावांपर्यंत पोहोचतोय आणि हे लक्ष्य खूप मोठं आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार तर हवाच, परंतु प्लस एखाद्या नशिबाची साथ असलेल्या नो बॉल सुद्धा हवात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दुसरं षटक संघाच्या कर्णधाराने हातामध्ये चेंडू सोपवलाय तो आशिक अलीच्या हातामध्ये. केरळ राज्यातला हा खेळाडू चांगला चेंडू टाकतोय. वाह क्या बात आहे. गोलंदाजीचं वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, त्याचप्रमाणे बुंध्यात टाकलेले चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचे चेंडू आणि गोलंदाजीचं एक ॲटिट्यूड बघा अजिबात नाही आहे. अतिशय चांगला संयमाने धावत येतोय. गोलंदाजाचं निरीक्षण करतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. परंतु या वेळेला गुडलेन स्पॉट टप्पा पडतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकावतोय. क्षेत्ररक्षकाचा मिसफील्डवरून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. वेळेला प्रसाद घरत याच्या बॅटमधून नॉन स्ट्राईक एंडरवर बघतोय आपण. प्रदीप हाले मैदानात उतरलेला आहे. लोकल बॉय आहे आपला आणि अतिशय चांगला खेळाडू सुद्धा आहे प्रदीप हाले. त्याला सुद्धा आज आपण बघणार आहोत. त्याच्या वाट्याला किती चेंडू येतात ते सुद्धा बघणार आहोत. आखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॅटची खालची कडा घेतली. चेंडू ऑफ ब्रेक होऊन खूप आतमध्ये आला. हातभर वळला म्हणतात तशा पद्धतीचा हा चेंडू होता. एक धाव मात्र मिळालेली आहे आणि प्रदीप हाले स्ट्राईक वर आलेला आहे. बघूया प्रदीप. परंतु प्रदीप हालेला आपण चेंडू समोर टाकला. समोरून थोडासा लेग ब्रेक हा पद्धतीचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आपण पूर्वी मुंबईच्या गोलंदाजांना बघायचो. अशा पद्धतीची जादुई गोलंदाजी त्यांच्याकडून बघायला मिळाली होती. या मैदानामध्ये कित्येक लेग ब्रेक गोलंदाज, त्यामध्ये आपण प्रामुख्याने मॅचलेसमधले संदीप दळवी यांचा उल्लेख करू शकतो. अतिशय चांगला गोलंदाज होता. त्याच्यानंतर सुनील इंदुलकर जो राहुल 11मधून खेळायचा. त्यानंतर सँडी जो SP वॉरियर्स SP दादर या संघाचा अविभाज्य भाग होता. असे कित्येक खेळाडू. त्याचप्रमाणे चुवा आपण म्हणायचो भरत वाघेला सरांना, ते सुद्धा अतिशय चांगला लेग ब्रेक गोलंदाजी आपण ठिकाणी. आणि असे किती वैशाल अंगणे कित्येक गोलंदाज होते आणि या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि शेवटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारे धाव निघत नाही आहे आणि सामना मात्र जिंकतोय बॉस फायटर. आणि बॉस फायटरसाठी हे वर्ष अतिशय लाभदायी आहे. त्याचप्रमाणे ह्या बॉस फायटर साखर संघ अतिशय चांगली कामगिरी, विजेतेपद प्राप्त आत्ताच केलेलं आहे. आठवणी ताज्या आहेत. तो जल्लोष त्यांना कदाचित पुढच्या ह्या स्पर्धेत सुद्धा करावा ही शुभेच्छा देतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा DJ मास्टरकडे. चांगली कामगिरी केली. 2 षटकात तब्बल ज्याने मॅच टर्न करून टाकली असा मुंबईचा बॉस फायटर संघाचा विशारद पगारे आजच्या या मॅच मधचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, ज्याने 11 चेंडूत तब्बल 48 धावा फटकावल्या होत्या. विशारद आंगणे आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करायचा आहे. परंतु एक यामध्ये पडद्यामागचा हिरो आहे जो या सर्व खेळाडूंना एकत्र केलेला आहे त्याने, असे मनोहर राय यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचे मॅनेजर आहेत मनोहर राय. वेलकम मनोहरजी. असेच संघ आम्हाला नेहमी घेऊन येत चला. ओव्हर टू यासीन मर्चंट. पुढच्या सामन्यासाठी मी घेऊन चलतोय आपल्याला यासीन मर्चंट सरांकडे, जे आपल्या